हाय, गुड आफ्टरनून. एकदा मी सांगते म्हणून तुम्ही हा अचारी गार्लिक पराठा नक्की ट्राय करून बघा. म्हणजे इतका सोपा आहे करायला आणि जेव्हा कंटाळ येईल ना तुम्हाला जेवण बनवायचा किंवा काय, तर हा बेस्ट ऑप्शन आहे. सो मी इथे नॉर्मल चपाती आधी लाटून घेतली आहे. त्याच्यावरती मी भरपूर लोणच्याचा खार घातला आहे आणि त्याला मस्त स्प्रेड करून घेतलं आहे. त्याच्यावरती मी घालणार आहे पिझ्झा सीझनिंग आणि चिली फ्लेक्स. त्याने थोडंसं स्पायसी होईल. बाकी मसाले काही घालायची गरज नाही आहे, कारण लोणच्याचा जो खार आहे ना त्याच्यामध्ये सगळेच मसाले आहेत आणि खूप असा चटपटा आहे. सो मस्त असं एक रोल रेडी करा आणि त्याला मधून आपण कट करणार आहोत, म्हणजे त्याचे लच्छे जे आहेत ना ते प्रॉपर दिसतील. आणि व्यवस्थित असं राऊंड करा आणि त्याला आपण हलक्या हाताने लाटून घेणार आहोत. मी थोडासा पातळच लाटला होता, पण जर तुम्हाला थोडा जाडा ठेवायचं असेल ना तर अजून छान लागेल. लाटून झाल्याच्या नंतर मस्त वरून भरपूर लसूण आणि कोथिंबीर घातली आहे आणि तीसुद्धा लाटण्याने 2 वेळा असं फिरवून घेतलं आहे, म्हणजे लसूण आणि कोथिंबीर जी आहे ना ती प्रॉपर त्याला चिटकून राहील. आता मीडियम फ्लेमवरती आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं, म्हणजे आपण चपाती भाजतो ना तशी नाही, थोडंसं कडक करायचं आहे वरून, म्हणजे हा खायला खूप छान लागतो. तुम्हाला वरून घी, बटर, ऑइल म्हणजे जे काही लावायचं ते तुम्ही लावू शकता. मी इथे थोडंसं तेल लावलं होतं आणि शेवटी थोडंसं बटर घातलं होतं. हे रायतासोबत खूप बेस्ट लागतं. त्यानंतर चटणी असू दे किंवा कोणतीही पनीरची भाजी असू दे, कशासोबतही हा जातो आणि खूप टेस्टी लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा.